नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, चॅनलवर जर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. आजच्या भागात आपण असं बघतोय की आता प्रीतमला टेन्शन आलेलं असतं आणि प्रीतमला टेन्शनमधून बाहेर काढण्यासाठी, त्याची मदत करण्यासाठी तिथे पारू आलेली असते. पारू आता त्याची समजूत काढत असते, त्याला टेन्शनमधून बाहेर काढत असते. प्रीतम म्हणतो, नाही ग, देवी आई रागवली तुझी म्हणून काही टेन्शनमध्ये नाहीये मी, पण एवढे मोठे पैसे मी कुठून जमवणार याचं टेन्शन आलंय. माझ्यावर विश्वास ठेवा, देवी आई तुमच्यावर रागवल्या ते चांगल्यासाठीच रागवल्यात ना. खात्री आहे प्रीतम सर, तुम्ही काही बी चुकीचं केलेलं नाहीये. मी चुकीचं केलं की बरोबर केलं हा प्रश्न दूर राहिला, पण आधी एवढे मोठी रक्कम आपल्या हातातून गेलीये हे तर आहे ना खरं. पारू म्हणते, हो समजा काही ठीक होईल प्रीतम सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. म्हणते, पैसे तर गेले त्यात काही वादच नाही, आपण आता काही करू शकत नाहीये, पण आपल्या पद्धतीने कुठे काही धाकादोरा लागला तर बघू की आपण. प्रीतम सर, सविस्तर घरापासून निघल्यापासून ऑफिसपर्यंत जाईपर्यंत सविस्तर मला अगदी बारीक सांगा बरं, काय काय घडलं प्रीतम सर. मला इतकं टेन्शन आलेलं असतं तर काय करू आणि काय नाही. बिचारा त्याचा काही बिझनेस वगैरे नसतो, काही त्याच्याकडे पैसा येण्यासाठी सोर्स काही नसतो, त्यामुळे त्याला असं टेन्शन येतं की मी आता एवढी मोठी रक्कम कुठून जमवू. तो अगदी त्याला इतका आधार देत असते. घरापासून निघाला तेव्हापासून तर परत ऑफिसपर्यंत जाईपर्यंत, म्हणजे त्या हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत जो काही प्रवास झाला ते सगळं काही बारीक आता पारूला सांगितलेलं असतं प्रीतमने. प्रीतम आता पारूला सांगतो आणि त्याला आठवायलाही लागलेला असतो सगळा प्रसंग. त्या माणसाने गाडीचं टायर पंक्चर झालंय असं सांगितलं, तो समोर निघून गेला. मी जेव्हा पंक्चर आहे का टायर म्हणून गाडीच्या बाहेर आलो तोपर्यंत बॅग चेंज झाली. सगळं बारीक निरीक त्याला आठवायला लागलेलं असतं आणि सगळा प्रकार पारूला सुद्धा सांगितलेलं असतं. पारू सुद्धा सगळं अगदी मन लावून ऐकत असते आणि प्रत्येक शब्दाचा विचार करत असते. प्रीतम आता रडायला लागतो. नेमकी दादा नाहीये इथे, तो जर असता तर काहीतरी मार्ग काढलाच असता, काहीतरी त्यांनी माझ्यासाठी केलंच असतं. खरंय तुमचं, आदित्य सर असते तर काहीतरी त्यांनी केलंच असतं. तो म्हणते, प्रीतम सर नीट आठवा आणि नीट मला सांगा, घरापर्यंत इथून निघल्यापासून तर तिथपर्यंत पोहोचेपर्यंत काहीतरी घोळ झालाय. काय घोळ झालाय, कुठे घोळ झालाय, जरा बारीक विचार करा ना प्रीतम सर. म्हणतो, पारू काही झालं असेल पण आता काही उपयोगी का विचार करून. काय झालं असेल, आईच्या नजरेत मीच दोषी ठरलोय ना. पण पारू, मी सुद्धा डिसिजन घेतलाय. आईचे पैसे परत करणार म्हणजे करणारच, काहीही करून. पारू म्हणते, प्रीतम सर काय बोलताय तुम्ही. पारूने त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्याने ठरवलेलं आहे की मी आईचे पैसे परत करणार. अकाउंट बंद केलेत, काही काम नाही, मग एवढे पैसे कुठून तुम्ही जमा करणार. मला सगळं काही प्रियाने सांगितलंय प्रीतम सर, हेच काही कळत नाही ना ग, एवढा पैसा कुठून उभा करू मी तोच विचार करत होतो, कुठून काय पैसा उभा करायचा एवढा मला काही सुचत नाहीये ग पारू. आणि आता आबांची तब्येत बिघडली म्हणून प्रिया सुद्धा तिकडे गेलीये, प्रिया सुद्धा इथे नाहीये. आता मी बोलू तरी कोणाशी बोलू, तूच आहे पारू आणि तूच मला समजून घे आणि समजून सांग, याच्यातून मार्ग काढ तूच. मी एवढे पैसे कुठून जमा करू. तुला सांगू का पारू, मला प्रिया म्हणत होती आबांकडे पैसे मागते, आबा देतील नक्कीच पैसे. मी म्हटलं काही सांगू नको आबांना, आधीच त्यांची तब्येत बरी नाही आणि अजून त्यांना टेन्शन देऊ नको. आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे, मी प्रॉब्लेम क्रिएट केलाय, मीच तो सॉल्व्ह करणार आणि आपल्या घरातच सॉल्व्ह करणार आहे, बाहेर जाणारच नाहीये. दादा नाही ना, दादा असताना मला आधार आला असतं ग, माही काहीतरी मदत केली असती त्याने. पारू म्हणते, प्रीतम सर काळजी करू नका, तुमचे दादा नसले म्हणून काय झालं, मी आहे ना आणि मी तुमच्यासोबत खंबीरपणे उभी आहे. अजिबात तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी तुमच्या बरोबर आहे. अजिबात तुम्ही खचून जाण्याची गरज नाहीये. देवी आई आपल्या बरोबर आहे, आपल्याला मार्ग लवकरात लवकर सापडणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. पारू सारखं प्रीतमला सांगत असते की टेन्शन घेऊ नका, कारण प्रीतमने टेन्शनच तेवढं घेतलेलं असतं, त्याच्या तोंडावर स्पष्ट दिसत असतं. तुम्ही विचार करू नका, समजा ठीक होणार आहे बघा. कोणी आता आधार दिलेला असतो प्रीतमला आणि त्याला कॉफी देते, कॉफी घ्या जरा बरं वाटेल, डोकं जरा शांत होईल. मोठ्या बहिणीसारखी याला प्रेम करत असते, माया लावत असते आणि खंबीरपणे त्याला आधार सुद्धा देत असते पारू आपल्या प्रीतमला सुद्धा पारू बरोबर बोलून किंवा त्याचं मन मोकळं करून बरं वाटत असतं. पब असतो आणि त्या पब मध्ये प्रीतमच्या मित्राने त्याला भेटायला बोलवलेलं असतं आणि आता प्रीतम सुद्धा आलेला असतो, कारण तो म्हटलेला असतो ये बसून बोलूया, मग काय तुझ्या पैशांचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो. प्रीतम अगदी आशा घेऊन त्याच्याकडे आलेला असतो, पण प्रीतम त्याचे संस्कार म्हणा किंवा जबाबदारीची जाणीव, तो पब मध्ये जायला तयार नसतो, पबच्या बाहेरच उभा राहिलेला असतो. त्याच्या मित्राला फोन लावतो, मी बाहेर उभा आहे, तू बाहेर ये. मित्र अगदी त्याला फोर्स करतो, अरे ये रे आत, बाहेर काय करतोय. प्रीतम म्हणतो, नाही प्लीज तू येणार आहे बाहेर. मित्र त्याला मुद्दाम बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करत असतो, प्रीतम अजूनही बाहेरच उभा असतो. खूप वेळा त्याने म्हटल्यावर प्रीतम म्हणतो, हो ठीक आहे मी येतो.
शेवटी आता प्रीतम तयार होतो आत जायला आणि हिम्मत करून तो आतमध्ये चाललेला असतो. अहिल्याचं कळालं पब बीप मध्ये हा गेलाय तर अहिल्या काय त्याला सोडणार नाही हे त्याला चांगलंच माहिती असतं. त्या भीतीने म्हणा किंवा अजून काही तो आतमध्ये जात नसतो, पण त्याने इतका फोर्स केलाय की आता विचारायला आतमध्ये जायलाच लागतं. प्रीतम आता आतमध्ये आलेला असतो आणि सगळीकडे शोधतो त्याचा मित्र कुठे. इकडे तिकडे इकडे तिकडे प्रीतम त्याला शोधत असतो. त्याचा मित्र फायनली त्याला एका टेबलवर दिसतो आणि जरा बरं वाटतं प्रीतमला की फायनली हा दिसलाय. आता दिनेश दिनेश असा आवाज देत असतो, पण दिनेश मोठ्या त्या आवाजामध्ये किंवा त्याच्या खेळाच्या नादामध्ये त्याला प्रीतम आवाज देतोय हे ऐकायला जात नसतं. तो प्रीतमला बघतो आणि पटकन त्याच्या गळ्यात पडतो. अरे यार आलास तू, खरंच छान वाटला. प्रीतम म्हणतो आपण जरा बाहेर जाऊन बोलायचं, कारण इथं खूप आवाज आहे, आपल्याला बोलता येणार नाही. नाही रे, इथेच थांबून बोलूया. चेअर आणा याच्यासाठी. नको अरे, शांततेत जाऊन बोलणं जरा महत्वाचं बोलायचंय. मित्र काय ऐकायला तयार नसतो. प्रीतमला मुद्दाम तिथेच थांब असं म्हणत असतो. प्रीतम अर्धवट खेळ सोडून नाही येता येणार रे, खेळ चालू आहे ना, असा अर्धा डाव टाकून कसा येणार. जरा वेळ बस रे, माझा एवढा डाव झाला की मग जाऊ की आपण. तोपर्यंत प्रीतमला त्याच्या जवळच त्याने बसवलेलं असतं. अगदी जबरदस्तीने हा प्रीतम नाहीच म्हणत असतो तरीही त्याला तिथेच बसवतो. पटपट खेळ आणि खेळ संपवा, आपल्याला लवकर जायचे बाहेर. परत खेळ सुरू झालेला असतो. प्रीतम फक्त त्यांची गंमत बघत थांबलेला असतो. तो प्रीतमचा मित्र असतो, तो आता पैसे जिंकलेला असतो आणि प्रीतमला लगेच म्हणतो थँक्स यार, तू आला, तुझा पायगुण काय चांगला आहे रे. 10,000चे 30,000 झाले एका मिनिटात. खरंच लकी आहे यार तू. आणि अगदी प्रेमाने त्याला मिठी मारलेली असते. प्रीतम त्याच्याकडे बघतच थांबलेला असतो की 10,000चे 30,000 त्याने एका मिनिटात कमवले. खेळतोस का रे भावा. अरे खेळ, लय पैसा आहे, खेळ रे तू. प्रीतम म्हणतो नाही, मला नाही खेळायचंय. आला ना डाव, आता बाहेर जाऊन बोलू ना, चल ना यार. एकदम जबरदस्ती करत असतो. इथेच थांब, खेळूया की आपण. प्रीतम बिचारा इतका रिक्वेस्ट करतो, बाजूला जाऊन बोलूया प्लीज. अगदी ओढत असतो त्याला, तरी पण तो काय बाहेर जायला तयार नसतो. दिनेश मला फार महत्वाचं बोलायचंय, पैशांची गरज आहे यार, बाहेर जाऊन निवांत बोलू ना. इथे हे काय चाललंय तुझा खेळ, मी काय बोलायचं, तू काय ऐकणार. तो तरीही म्हणतो की मी येणार नाही बाहेर. तो प्रीतमला म्हणतो हे बघ, मी बाहेर येऊ शकत नाहीये कारण माझी कंडिशन खूप, आता मी काय खेळतोय, अडकलो इथे आणि असा डाव सोडून मी बाहेर येऊ शकत नाही. प्लीज रॅप प्रीतम, तू मला समजून घेणार आहे, मी नाही येऊ शकत आहे बाहेर. पण हे बघ, उद्या नक्की मी तुझी मदत करील आणि उद्या बाहेरच भेटूया आपण. प्रीतम म्हणतो नक्की, तू इथं आलास मदतच होणार आहे प्रीतम, तू इथंच ये ना यार प्लीज. मी त्याच्याकडे पैसे मागितलेले असतात. तो म्हणतो खरंच सॉरी यार, मी तुझी मदत नाही करू शकलो, खरंच सॉरी. उद्या नक्की मदत करेल मी तुझी. अशा पैशांनी काय होणार नाही रे, माझी गरज खूप मोठी आणि मला तेवढा पैसा लागणार आहे. आता तुला मी पैसे देऊ शकत नाहीये यार, बाहेर पैशांचं काही होतं का नक्की बघेन. प्रीतम म्हणतो खरंच, अरे तुला शब्द दिलाय ना, मी सांगितलंय ना उद्या ये, आपण बाहेर भेटू आणि नक्की बघूया. पैशांची व्यवस्था नक्की म्हणजे नक्कीच करणार. तू उद्या येऊन भेट, मी नक्की तुझं काम करणार. तू उद्या पुन्हा इथे ये, मी तुला म्हणतोय ना नक्की करेन म्हणजे करेन तो यासाठी काहीतरी. प्रीतम त्याच्या मित्राची गंमत बघत तिथेच थांबलेला असतो. तो काय बाहेर गेलेला नसतो. प्रीतम उभा आहे, तेच त्याच्या मित्राने परत पैसे जिंकलेले असतात. आता थोडक्यात प्रीतम हे बघतो की हा मिनिटाला एवढे पैसे कमवतोय. प्रीतमच्या मनात सुद्धा थोडीशी लालच निर्माण झालेली असते. आता प्रीतम बाहेर जायचं सोडून तिथेच उभा राहिलेला असतो आणि हा कसा पैसे कमवतो हे बघत बघत तिथेच उभा राहिलेला असतो. त्याच वेळात खूप सारे पैसे त्याने जिंकलेले असतात आणि प्रीतमला आता आनंद होतो की वा. बघतो, विचार करतो आणि प्रीतम तिथून निघून गेलेला असतो. इकडे आता अहिल्या, श्रीकांत आणि दिशा हॉलमध्ये बसलेले असतात. त्यांच्यासाठी चहा कॉफी आणलेली असते आपल्या आत्याने. सावित्री आत्याने चहा कॉफी आणलेली असते. श्रीकांत आता चहा कॉफी घेतात आणि बोलत असतात. ते आता जरा हळू बोलायला लागलेले असतात. त्याला आधीच टेन्शन आलेलं असतं, एवढे पैसे गेलेले असतात. आता श्रीकांत काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यात काय प्रीतम आलेला दिसतो समोरून. प्रीतम सुद्धा खूप टेन्शन मध्ये असतो. श्रीकांत म्हणतात काय रे प्रीतम, कुठे गेला होतास, कुठून उगवला एवढ्या सकाळी सकाळी, कुठे गेला होतास प्रीतम, अरे नक्की काय चाललंय तुझं. एक सासरे डॅड. रॉंग क्वेश्चन. दिशा आता मध्येच बोलते. श्रीकांत म्हणतो काय ग दिशा, काय रॉंग क्वेश्चन. त्याचा प्रश्न विचारला तुम्ही प्रीतमला, रात्रभर कुठे होता आणि आत्ता कुठून येतोय असं त्याला विचारा, तरच तो उत्तर देऊ शकतो. श्रीकांत म्हणतात म्हणजे हा रात्रभर घरी चाललेला नाहीये का प्रीतम. दिशा काय म्हणते बरोबर आहे का, तू रात्रभर घरात नव्हतास का. दिशा आता इतकी बडबड करत असते मध्ये मध्ये, म्हणजे तुम्हाला काय वाटलं, तो सकाळी लवकर उठला, बाहेर गेला आणि काम संपवून परत आला. काय एक सासरे डॅड, काहीही प्रश्न विचारता. हा खरंच उठणार आहे का आणि इतक्या लवकर काम करणार आहे का. नाही हो, उगाच गैरसमज झालाय तुमचा. रात्रभर बाहेर होता, काय करत होता आणि काय नाही त्याचं त्याला माहिती. पण आता कुठे दिवस उगवल्यावर त्याला कळालं असेल की आपण घराच्या बाहेर आहे, म्हणून तो घरी आलाय. श्रीकांत आता जरा आवाज वाढवतात आणि प्रीतमला म्हणतात ती काय बोलतेय ते खरंय का. प्रीतम, दिशा सांगतेय ते खरंय का. दिशा आता प्रीतमकडे बघते आणि मुद्दाम हसत असते. श्रीकांत म्हणतात प्रीतम बोला, तुला काहीतरी विचारलंय मी आणि मला उत्तर हवंय. रात्रभर कुठे होतास प्रीतम.
प्रीतम आता हसतो, अगदी खुनशीपणे हसत असतो. प्रीतम, काय ना बाबा, ज्या मुलावर आपल्या आईचंच कर्ज असतं ना, त्या मुलाला झोप कशी येणार? हिला आता प्रीतमकडे रागाने बघायला लागलेली असते. आहे ना बाबा, जोपर्यंत मी माझ्या आईचं कर्ज फेडत नाही तोपर्यंत मला काय स्वस्त बसवणार नाही. आता दिशाला मस्त मजा येत असते. मायलेकांमध्येच भांडणं लागलेली असतात. हिला मात्र काही बोलत नाही, फक्त रागाने बघत असते. आणि श्रीकांत सुद्धा आता प्रीतमकडे रागानेच बघतो. अहो तेच बाबा, पैशांची काही जमाव होते का, कोणाकडे काही पैसे मिळतात का, काही काम होतंय का, तेच बघत रात्रभर फिरत होतो. बाकी काही नाही हो. अगदी निर्लज्जपणे सांगून मोकळा झालेला असतो. पैसे जमावण्यासाठी रात्रभर बाहेर होतो. करत लवकर आईचे पैसे द्यायचेत ना मला परत, मग ती जबाबदारी मला पार पाडायची म्हटल्यावर काम तर करायला लागणार, म्हणून शोधत होतो कोणी पैसे देतंय का. आता याची बडबड इतकी सुरू असते अनलिमिटेड. अहिल्या एकही शब्द बोलत नाही किंवा तिला ते सहनच होत नाही. अहिल्या उठते आणि राग वैतागून ती तिच्या बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. श्रीकांत आता अहिल्याकडे बघतो, ती गेलेली असते. आता मात्र प्रीतमकडे बघत थांबलेला असतो. श्रीकांत आता खूप चिडतात आणि प्रीतमच्या जवळ येतात. प्रीतम, काय रे, ही भाषा काय आहे आणि ही बोलायची पद्धत आहे का? काय बोलत होता, कोणाशी बोलत होता, कळतंय का जरा? प्रीतम, तू चुकलायस. तुला दिलेली रक्कम, एवढी मोठी जबाबदारी तू सांभाळू शकला नाहीयेस आणि वर तोंड करून तू अहिल्याला प्रश्न विचारतो. बाबा, मी कुठलीही चूक केलेली नाहीये आणि आईचे पैसे लवकरात लवकर परत करण्यासाठीच प्रयत्न करतोय आणि मी सगळे पैसे तिचे देणार आहे. डोंट वरी बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी देणार पैसे सगळे. प्रीतम आता श्रीकांतला तोंड वर करून बोलतो आणि मोठ्या ॲटिट्यूड मध्ये तो बेडरूम मध्ये निघून गेलेला असतो. सगळं काही अहिल्याच्या डोक्यावरनं गेलेलं असतं. एवढी मोठी रक्कम त्याने हरवलेली असते. गिल्टी फील तर होत नसतं, वरून तोंड वर करून तो टोमणे देत असतो अहिल्याला आणि श्रीकांतला. अहिल्या आता सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. अहिल्या बेडरूम मध्ये असते आणि प्रीतम जेव्हा घरात येतो तेव्हापासून जी काही बडबड केली सगळी काही तिला आता परत आठवायला लागलेली असते. अहिल्या आता सगळ्या गोष्टींचा बारीक असा विचार करत असते. प्रीतमने अगदी मनाला लागेल असा शब्द वापरलेला असतो. काय ना बाबा, ज्या मुलावर आपल्या आईचं कर्ज असतं ना, त्या मुलाला झोप कशी लागणार नाही का? आईचं कर्ज फेडायचंय त्यासाठी तरतूद करतोय आणि रात्रभर त्याचाच विचार करतोय. जोपर्यंत आईचं कर्ज फेडत नाहीये ना बाबा, तोपर्यंत मी कसला स्वस्त बसतोय, मला झोपच लागणार नाही आणि मी शांतच बसू शकत नाही. हे सगळं काही बोलणं अहिल्याला सारखं सारखं आठवत असतं आणि त्या गोष्टीने अहिल्याला खूप त्रास होत असतो. अहिल्या बेडरूम मध्ये असते, इतकी टेन्शन मध्ये असते आणि सारखा विचार करत असते. श्रीकांतला माहितीये एवढ्या एका शब्दाचं अहिल्याला खूप मनाला लागलेलं असणार आहे आणि वाईट तर त्याच्यावरून वाटलं असणार आहे. त्यामुळे श्रीकांत अगदी घाईघाईने अहिल्याकडे आलेला असतो आता अहिल्याची समजूत काढायला. श्रीकांत अगदी हलक्याने बोलायला जातो तेव्हा अहिल्या आवाज चढवते. श्रीकांत, बघितलं मुलगा काय बोलतोय आणि काय वागत होता? आईबद्दल बोलतोय हे सुद्धा विसरलाय तो. त्याची भाषा बघितली का? ही पद्धत आहे का आईशी बोलायची? एक तर स्वतःने चूक केलीये, एवढे मोठे पैसे हरवलेत आणि वर तोंड करून तो मलाच बोलतोय. श्रीकांत, बघितलं? श्रीकांत कसा सांभाळणार आहे हा बिझनेस आणि कुठची जबाबदारी घेणार आहे हा? एवढी रक्कम त्याला सांभाळता आली नाही, एवढा मोठा बिझनेसचा डोलारा कसा सांभाळणार आहे श्रीकांत? अहिल्या खूप हायपर झालेली असते. साधे 50 लाख रुपये याला सांभाळता आले नाही आणि याच्यावर अख्खा बिझनेस कसा सोडणार आहे आपण? निवांत नाही, अजून टेन्शन वाढणार आहे. कसं होणार आहे, काय होणार आहे, मला तर काही कळतच नाही बाबा. मला सांगू का श्रीकांत, मला असं वाटायचं की माझा आदित्य घर, बिझनेस, माणसं सगळं काही व्यवस्थित हँडल करणार, सगळं काही छान, तो सगळं काही जबाबदारी पार पाडणार. पण नाही रे श्रीकांत, बायकोचा पदर धरला आणि घर सोडून निघून गेला. त्याने तर काय सगळ्या हद्दीच पार केल्या आणि आता काय हा प्रीतम असा वागतोय. श्रीकांत, आदित्य जेव्हा घर सोडून निघून गेला तेव्हा घराचा, आईचा, बिझनेसचा कशाचाच त्याला विचार आला नाही का? फक्त बायकोचा पदर धरला आणि लगेच निघून गेला. काय जबाबदारी आहे आणि हे संस्कार आहेत का श्रीकांत माझे? कारण खरं सांगू का, आता मला त्याच्याकडनं काहीच अपेक्षा नाहीये, काही अपेक्षा नाहीये आणि इथून पुढे सुद्धा मी अपेक्षा काही ठेवणार नाहीये. एकदा त्याने चूक केली आहे म्हणजे तो परत करणार नाही कशावरनं. त्यामुळे आदित्यकडून मला कुठलीच अपेक्षा नाहीये बघ श्रीकांत. बिचारी अहिल्या आता कुठेतरी हळवी झालेली असते आणि तिच्या मनाला खूप लागलेलं असतं. अहिल्या म्हणते, श्रीकांत मला वाटलं एवढं काय घरात घडलंय किंवा मोठा भाऊ काय वागतोय हे बघून निदान तो जबाबदारी घेईल, स्वतःहून काहीतरी शिकेल, काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. पण नाही रे श्रीकांत, फक्त आणि फक्त चुका करतोय आणि जबाबदारीपासून लांब पळतोय. तो काय वागतोय प्रीतम, त्याचं त्याला कळतंय का रे? बेजबाबदार मुलावर आपला बिझनेस सोडून द्यायचं एवढं सोपं वाटलं का श्रीकांत? मी तर विश्वास ठेवणार नाही किंवा बिझनेस सोडणारच नाहीये त्याच्यावर. अहिल्या आता चिडचिड करत असते आणि तिला खूप राग आलेला असतो. पण कष्टाने कमावलेला बिझनेस आहे, असंच कसं देणार कोणाच्या हातात? तिला कशाला टेन्शन घेतीये? आपलं सगळं काही चांगलं होणार आहे, नको टेन्शन घेऊ प्लीज. श्रीकांत, कसं म्हणतोय तू नको काळजी करू? काळजी करू नको तो काय करू? काळजी तर करायलाच लागणार ना. तिला नको काळजी करू ग. तुझ्या लक्षात येत नाही का आपल्या दोन्ही पण सुना खूप चांगल्या आहेत
आदित्यला आणि प्रीतमला एक नंबर अशा बायका मिळाल्या, इतक्या समजदार आणि सगळं काही समजून घेणाऱ्या. सगळं काही छान असताना कशाला टेन्शन घेतेय तू? आरू कधीच आदित्यला चुकीच्या मार्गावर जाऊ देणार नाहीये, एवढा विश्वास तर मी तुला नक्कीच देऊ शकतोय. पण दोघे सुद्धा तुझ्यासारखाच हुशार आणि कष्टाळू आहे, त्यामुळे त्या दोघांनाही व्हायला जाऊ देणार नाही, मी तुला गॅरंटी देतो. आरू बघ की तिचा व्यवसाय किती व्यवस्थित सांभाळती, तू कशाला टेन्शन घेतीये? मला खात्री आहे बिझनेस आणि हे किर्लोस्कर साम्राज्य नक्की आणि नक्कीच पुढे घेऊन जाणार. तू विचार करू नकोस ग अहिल्या, मी सांगतोय ना, माझ्यावर विश्वास ठेव. अहिल्या आता चिडते आणि म्हणते, प्लीज श्रीकांता, त्या मुलीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही माझ्यासमोर. तुला आधीही सांगितलंय आणि आत्ताही सांगते, तिचा आणि माझा काही एक संबंध नाही किंवा काही देणं घेणंच नाहीये. तिला मी जर माझी सूनच मानत नाही तर बाकीचं काय राहिलंय? तू जे समजतीये असं कधीच होणार नाही आणि निगेटिव्ह विचारही करू नको आणि निगेटिव्ह बोलूही नको प्लीज. आणि अहिल्या सगळ्यात महत्वाचं, किती काहीही झालं तरी ती आपली सून आहे हे तुला नाकारता येणार नाहीये, म्हणजे तू नाकारू शकत नाहीये. अहिल्या म्हणते, नाही श्रीकांत, कितीही काही होऊ दे, तिला मी माझी सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही. दोघांचे वाद चाललेले असतात. इकडे आता प्रीतम म्हणतो, काय करूया पैसे कमवण्यासाठी, पैसे मिळवायला काय करू मी? आता प्रीतमला टेन्शन आलेलं असतं, काही करायचं आणि आईचा पैसा माघारी द्यायचा. प्रीतमला अगदी अस्वस्थ झालेलं असतं, काय करू आणि काही नाही त्याला सुचतच नसतं. अगदी डोकं त्याचं बंद पडलेलं असतं. जर बँक अकाउंट जर सीज नसतं केलं तर काहीतरी करू शकलो असतो. बाबाने माझ्या नावाने बऱ्याच FDs केल्यात, त्याचा काहीतरी उपयोग झालाच असता. पटकन प्रीतमच्या डोक्यात येतं आणि काही फाईल वगैरे बघतो आणि FDs वगैरे काही आहेत का घरात, त्याचं काही कागद मिळतो की काय तो शोधायला लागलेला असतो. प्रीतमला एक फाईल मिळालेली असते आणि ती फाईल आता बघत असतो, माझ्या कामाचं काही आहे का त्यामध्ये, किंवा मला काहीतरी मदत होऊ शकते का. आता प्रीतमला काहीतरी मिळालेलं असतं आणि पटकन फोन उचलतो आणि एका मुलाला लावतो. त्या मुलाचं नाव असतं सनी. अजूनही त्याच बँकेत कामाला आहे का? तो म्हणतो, हो आहे की रे मी. रे त्या बँकेत माझे FDs आहे आणि काही मला पैशांची गरज आहे आणि अर्जंट पैसे हवे होते, म्हणून ते FDs वगैरे काही होतंय का ते बघायचं होतं. FDs मला क्लिअर करून देऊ शकतोस का सनी तू? दिल्यास त्या क्लिअर करून, पण कसं आहे आता वर्ष संपत आलंय, त्यामुळे 3 दिवस सुट्टी आम्हाला. मग आता 3 दिवसात तर मी काहीच करू शकत नाहीये, 3 दिवसानंतर काहीतरी करून देऊ शकतोय बाबा. आता मी काहीच करू शकत नाही. प्रीतम म्हणतो, असं करू नको. नाही रे, बँक उघडल्याशिवाय मी काहीच मदत करू शकत नाही. प्रीतमचे सगळीकडे प्रयत्न करून झालेले असतात, कुठूनच काहीच मदत होत नसते प्रीतमला. अगदी त्याचं डोकं बंद पडायला लागलेलं असतं. प्रीतम आता ती फाईल ठेवायला कपाट उघडतो आणि बघतो तो काय, त्या ड्रॉवरमध्ये काही पैसे असतात. आता प्रीतम ते पैसे घेतो आणि ते पैशांकडे बघतच थांबलेला असतो. 50,000 रुपये तर हे असायलाच हवेत. थोड्याशा पैशांनी काय होणार आहे? प्रीतम आता ते पैसे घेऊन विचार करत बसलेला असतो की 50,000ने काय होणार आहे. प्रीतमच्या डोक्यात खूप सारे प्रश्न असतात, उत्तर मात्र एकही नसतं. आता बघूया, ते 50,000 रुपये घेऊन तो परत त्या पबमध्ये जाणार का? त्याचा मित्र जसा पैसे दुप्पट करत होता त्याच्या नादाला लागणार का? आणि आहे तेवढे 50,000 सुद्धा तो गमवून येणार का? हे आणि अजून काही प्रश्न आहेत मित्रांनो. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार उद्याच्या भागात. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.